तर दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन आणि हा दिवाळीतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा दिवस देखील मानला जातो. पण प्रश्न असा की आपण या दिवशी लक्ष्मीपूजन का करतो? तर यामागे दोन गोष्टी सांगितल्या जातात. तर पहिली कथा म्हणजे समुद्र मंथनाची. याच दिवशी समुद्रातून देवी लक्ष्मी प्रकट झाली, म्हणून या दिवशी तिचं पूजन करून घरात समृद्धी, आरोग्य आणि सुखशांती यावी असा विश्वास आहे. तर दुसरी कथा म्हणजे श्रीरामांची. तर रावणाचा पराभव करून श्रीराम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परतले. तो दिवस होता अमावस्याची रात्र. अयोध्येकरांनी त्या रात्री दिवे लावून आपल्या प्रभूंचं स्वागत केलं. म्हणूनच दिव्यांचा हा उत्सव आजही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण साजरा करतो. या रात्री घरोघरात दिवे लावले जातात, कारण प्रकाश म्हणजे अंधकारावर विजय आणि लक्ष्मींचं स्वागत. तर व्यापाऱ्यांसाठी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात असतो, म्हणून खाती पूजन आणि नव्या वयांची उघडणी देखील या दिवशी केली जाते. पण खरी गंमत म्हणजे लक्ष्मी पूजन फक्त सोनं चांदीचा नाही, तर लक्ष्मी म्हणजे समृद्धी, आणि खरी समृद्धी म्हणजे आपलं आरोग्य, आपलं कुटुंब आणि आपली संस्कृती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि भेटूया दिवाळीच्या पुढच्या दिवसाच्या कथेसोबत. आणि हो, माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.